आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौऱ्याचा सपाटा लावल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसला होता। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे विधानसभेला डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये महायुतीला कितपत यश येणार याची उत्सुकता आहे। बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। आगामी विधानसभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीनं मिशन महामुंबईसाठी पायाभरणी केली आहे। ठाणे मुंबईतील तब्बल 32,800 कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार करत विकास कामांचा पार उडवला। महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली। महायुतीचं मिशन महामुंबई, ठाणे जिल्ह्यातील 32,800 कोटींच्या विविध प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी, 12,200 कोटींच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी, 3,310 कोटींच्या छेडानगर ते आनंदनगर उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणी, 2,550 कोटींच्या नवी मुंबईत नैना प्रकल्पाच्या फेज 1 ची पायाभरणी, 700 कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी, 14,120 कोटींच्या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या RAJVLR ते BKC टप्प्याचं उद्घाटन। काम पूरा करने वाली महायुति सरकार, दूसरी ओर विकास को रोकने वाले महाआघाड़ी के लोग। महाआघाड़ी ने अपने ट्रैक रिकॉर्ड से साबित किया है कि वो महाविकास विरोधी लोग हैं। मोदी जी, आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। बहुचर्चित कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी मोदींनी BKC ते RAJVLR धावणाऱ्या मेट्रो 3 ला हिरवा झेंडा दाखवला। त्यानंतर BKC ते सांताक्रूज मेट्रो प्रवास देखील केला। अशी आहे मेट्रो 3। रविवारी 7 ऑक्टोबर पासून मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। दर 6:40 8 डब्यांची एक मेट्रो धावणार आहे। एका मेट्रोची क्षमता 2,400 प्रवासी आहे। दररोज 4.5 लाख प्रवासी मेट्रो सेवेचा वापर करू शकतील। मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज 96 फेऱ्या सेवेत दाखल होणार आहेत। ही विकास काम बंद करणं, अटल सेतू, समृद्धी, कोस्टल, किती प्रकल्प, मेट्रो, कारशेड सगळ्यामध्ये स्टे दिला, परंतु 2 वर्षापूर्वी इनका हम लोगों ने टांगा पलटी कर दिया और इसीलिए ये प्रकल्प आज आगे बढ़ रहे हैं। दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उगव दुखावला मला माहिती नाही, त्यांनी याला स्थगिती दिली। जी मेट्रो 3 आहे ही कोणाच्या तरी गर्वाचं मर्दन करणारी, कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो 3 आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते। लोकसभेतील अपयशामुळे महायुती सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका मोदींनी लावलाय। आता याचं फळ महायुतीला मिळणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।